राज्यात नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे अद्याप पूर्णपणे समोर आलेले नसतानाच आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीनं कराड येथील तहसीलदार कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत मटकी आणि फुगे फोडून निषेध व्यक्त करण्यात आला। राज्यात वारंवार होत असलेल्या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। लाखो विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करून परीक्षा देत असताना सरकारच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप युवक काँग्रेस आणि NSUIच्या कार्यकर्त्यांनी केला। विशेष म्हणजे या आंदोलनात NSUI सातारा जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर थेट निशाणा साधला। नीट प्रकरणाचे दागेदारी अजून समोर आलेले नाहीत आणि अत्यंत टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचं धक्कादायक घटना समोर आलेली आहे। हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं खेळणारं सरकार आहे। राज्यातील लाखो विद्यार्थी रात्र दिवस अभ्यास करून परीक्षा देतात, पण हे सरकारच्या अपयशामुळे आणि निष्काळजीपणामुळे अपयशामुळे सरकारच्या पेपर फुटला आहे आणि येणाऱ्या काळात विद्यार्थी या सरकारला विचारल्याशिवाय जाब राहणार नाही। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। कराड येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला। पेपर फुटी बंद करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। नीट पेपर फुटीचे धागेदोरे अजून पूर्णपणे समोर आलेले नाहीत आणि आता टीईटी पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे। हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे। राज्यातील विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करून परीक्षा देतात, पण सरकारच्या अपयशामुळे आणि निष्काळजीपणामुळे पेपर फुटी होत आहे। येणाऱ्या काळात विद्यार्थी या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। यावेळी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत पेपर फुटी मागील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला। आज हे काल आपण परवा जो टीईटीचा पेपर फुटला, खरं तर अजून 3 महिने झाले नाहीत की नीटचा पेपर फुटून, तेवढ्यात हा टीईटीचा पेपर फुटला। म्हणजे अंदाजे 6 लाखाच्या आसपास या टीईटीसाठी विद्यार्थी परीक्षेला बसणार होते। 5 लाख विद्यार्थी होते आणि 1 लाखाच्या आसपास शिक्षक होते आणि ते विद्यार्थी भर रस्त्यात रिक्षामधून जात असताना त्यांना बातमी कळते की आपला टीईटीचा पेपर फुटलाय। मग याला जबाबदार कोण आहे? खरं तर भाजप सरकार, त्यांचे मंत्री आमदार याला जबाबदार आहेत। तेच कुठेतरी पैसे घेऊन आता जे आमदार खासदार फोडायचे चालले ते याच पैशातून फोडायचे चालले अशी सर्वसामान्य जनतेला शंका यायला लागल्या। गेली 5-6 महिने झाले आपण बघतोय की आमदार फोडो खासदार फोडो यांचं चालू झाले आणि त्याचबरोबर आता पेपर फोडो सुद्धा चालू झाले। राम मंदिरात ज्यांनी राम मंदिराच्या नावाखाली मतं मागितली, त्या राम मंदिरातील पेटी फोडून करोड हजारो कोटींचा घोटाळा झाला। त्या राम मंदिराशिवाय बीजेपीचा एकही पदाधिकारी, एकही आमदार खासदार, एकही मंत्री बोलायला तयार नाही। म्हणून आम्ही आज युवक काँग्रेसच्या वतीने आज भाजप सरकारचा धिक्कार करतो। खरं तर आपले आई वडील लेकरांना कर्ज काढून परिश्रम घेऊन अहोरात्र मेहनत कष्ट करून हे विद्यार्थी अभ्यास करतायत आणि त्या अभ्यासावरती पाणी फिरण्याचं काम हे भाजप सरकार आणि प्रशासन करते आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज हे युवक काँग्रेस आपल्यापुढे आज जे मटकी फोडलीत, फुगे फोडलेत, जसे आमदार खासदार फोडलेत तसेच आम्ही आज मटक्या आणि इथे फुगे फोडलेत। मटक्यांचं फुग्यांसारखं त्यांचं आता आयुष्य झाले त्या आमदारांचं खासदारांचं 50-50 कोटीला 100-100 कोटीला हे आमदारांनी खासदार फोडायला चाललेत आणि ते पैसे कुठले आहेत? तर ते पैसे आहेत जे आता विद्यार्थ्यांची फी भरली जाते आणि जे विद्यार्थी आता या पेपर फुटीमध्ये 10-10 लाख 20-20 लाख रुपये घेत आहेत पेपर फोडायसाठी, आता विद्यार्थ्यांकडून पैसे वापरले जातात ते खासदार आणि आमदार फोडायसाठी। म्हणून आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने या सरकारचा धिक्कार करतो आणि इथून पुढे जर धर्मेंद्र प्रधान, राहुल गांधींनी गेली 6 महिने झाले या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यासाठी आवाज उठवलाय, तरी हे निर्लज्ज धर्मेंद्र प्रधानमंत्री राजीनामा देत नाही आणि आता आपले राज्याचे मंत्री दादा भुसे यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। कारण 6 लाख विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं, ज्या शिक्षकांना 25 वर्ष शिक्षण सेवा केल्या त्या शिक्षकांना सुद्धा टीईटीचा पेपर द्यायसाठी त्यांनी हे केली होती, म्हणजे पेपर द्यायला सांगितलं होतं। तो जर पेपर टीईटीचा दिला नाही तर तुम्ही त्या शिक्षक पात्रतेसाठी बसणार नाही असं शिक्षकांना सांगितलं होतं।
त्या सुद्धा लाखो शिक्षकांचं भवितव्य डोक्यात घातले या भाजप सरकारचं. म्हणून या भाजप सरकारचा धिक्कार करण्यासाठी, त्यांना कुठेतरी रस्त्यावर आणण्यासाठी आज आम्ही युवक काँग्रेस आणि एनएसयूच्या वतीने आज रस्त्यावर आंदोलन करून त्यांचा धिक्कार करीत आहोत. विद्यार्थी परीक्षेला जात असताना त्यांना बातमी कळते की पेपर फुटला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याला भाजप सरकार आणि संबंधित मंत्री जबाबदार आहेत. गेली काही महिने आमदार खासदार फोडण्याचं राजकारण सुरू होतं. आता पेपरफुटी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारचा आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करतो. एकीकडे राज्यात पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढत असताना दुसरीकडे विरोधकांनीही सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. करारमध्ये युवक काँग्रेस आणि NSUIच्या आंदोलनानंतर पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सकलेन मुलाणी करार. दादा भुसे धर्मेंद्र प्रधान दादा भुसे टीटी पेपर फोडणाऱ्या प्रशासनाचा नीटचा पेपर फोडणाऱ्या प्रशासनाचा या निर्लज्ज भाजप सरकारचा